सरप्राईज एक गेम मी प्रेझेंट करणार आहे. कोणालाही या गेमबद्दल माहिती नाही. गेम बोलण्यापेक्षा आपण जसं अवॉर्ड देतो ना, तसे अवॉर्ड 2025 मध्ये म्हणजे कोहिनूर 9 मार्च 2025 ते आतापर्यंत 31 म्हणजे 1 जानेवारी 2026 म्हणजे जवळजवळ कोहिनूरला आता 9 महिने कंप्लीट झाले. आणि या 9 महिन्याच्या ज्या ह्याच्यामध्ये सगळी माझ्याकडे विद्यार्थी होते किंवा स्टुडंट होते किंवा तुम्ही बोलाल मेंबर होते, त्या सर्वांनी जेही एफर्ट्स लावले त्या पद्धतीने मी कॅटेगरी प्रमाणे त्यांना बक्षिसं ठेवलेली आहेत. ह्याच्यामध्ये 3 प्रकारे नॉमिनेशन होणार, त्याच्यातून एकाला गिफ्ट मिळणार आणि ते गिफ्ट तुम्हाला वाटणार की बरोबर दिलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण 100% अटेंडन्स म्हणजे 9 मार्च 2025 पासून आतापर्यंत कंटिन्यू येणारे किंवा कमी खाडी करणारे असे 3 नॉमिनेशन ठेवलेले आहेत कोहिनूरमध्ये. त्यामध्ये आपण जेंट्समध्ये 3 इन्व्हाइट करतोय. फर्स्ट आहे विनोद निकम, ज्यांनी कमी खाडी केली. सेकंड आहे विजय जाधव आणि थर्ड आहे दळवी दादा, जे आता ऍबसेंट आहे. बरोबर नॉमिनेशन काढलंय मी. ओके, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. तर 90% अटेंडन्स कोहिनूरचं गिफ्ट जात आहे विनोद निकम यांना. जोरदार टाळ्या. काकांनी खाडे केले, गावी गेले. त्याच्यामुळे विनोद निकम जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून त्यांनी खाडे केलेले नाहीये. 80% त्यांची अटेंडन्स माझ्याकडे स्वतःकडे आहे. जोरदार टाळ्या. मी काय बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर लेडीज मध्ये आपण नॉमिनेशन 3 देतोय. लेडीज मध्ये जोरदार टाळ्या. 100% अटेंडन्स, 80% अटेंडन्स, 20% दांड्या मारल्या. 20% आता लेडीज सिंगर अर्धे गेले, त्याच्यामुळे लेडीज सिंगर मध्ये नॉमिनेशन मध्ये 3 जण आहेत. तर सीमा जाधव, मिताली आणि सरिता, 3 या पटकन. काय वाटतं, खाडे जास्त कोणाचे असतील? सरिता. दुसरा मिताली. हे अवॉर्ड जात आहे मितालीला. 100% अटेंडन्स अवॉर्ड. आणि मी बरोबर जज केलेलं आहे. कारण मी पण रोज क्लासमध्ये येते, त्याच्यामुळे किती खाडे कोणी केले त्याचं बरोबर मला कॅल्क्युलेशन आहे. जोरदार आहे. हा संपाने पाणी येतो. आता 3 कॅटेगरीमध्ये आपण बक्षिसं दिलेली आहेत, म्हणजे एक नॉमिनेशन ठेवलेले आहे. काहींना इथे प्रोफेशनल सिंगर म्हणजे 5 वर्षा पुढेचा एक्सपिरियन्स आहे. काहींना 5 वर्ष आणि 1 वर्षामधला एक्सपिरियन्स आहे. आणि इथे असेही लोक आहेत ज्यांना अजूनही 1 इयर कंप्लीट नाही झाले. तर आपण 3 कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन्स ठेवलेले आहेत. तर फर्स्ट कॅटेगरीमध्ये न्यू कमर्समध्ये आपण 3 नॉमिनेट करतोय. त्यामध्ये कृष्णा सर आहेत, प्लीज या. परेश आहेत आणि विनोद निकम, हे 3ही नवीन आहेत. जोरदार टाळ्या. आणि खरं प्रामाणिकपणे हे अवॉर्ड मी देते परेशला. त्यांनी खूप चांगला ग्रोथ केलाय कमी पिरियड मध्ये. तर हे नॉमिनेशन मध्ये परेशला बेस्ट न्यू कमर्स मधून आपण कोहिनूर मधून अवॉर्ड देतोय. घेऊन या बी आहे. जोरदार. चांगला प्रोग्रेस, कंटिन्युटी, डेडिकेशन, रोज क्लासला येणं, या सगळ्या गोष्टींना बघून हे अवॉर्ड मी दिलेले आहे. ओके, जोरदार टाळ्या. आणि पहिला अवॉर्ड आहे कोहिनूरचा. व्हिडिओ होतोय ना. आता एक्सपिरियन्स वाल्यांमध्ये आपण नॉमिनेशन करतोय, ज्याच्यामध्ये आपण जगताप सर आहे, ज्यांना 1 वर्षा पुढचा एक्सपिरियन्स आहे गाण्याचा, त्यांनी यायचं. अजून 1 वर्षा पुढचा एक्सपिरियन्स नवीन कोण आहे? महाले या. अजून थर्ड
विजय जाते का तिघं नॉमिनेशन मध्ये नॉमिनेशन मध्ये हा ठीक आहे चालेल. या दोघांमधून आपण बेस्ट काढायचं आहे. एनर्जी बघितली तर महाले बेस्ट आहे आणि डेडिकेशन बघितलं तर आपले जगताप पण बेस्ट आहे. तर माझ्या मते छानपैकी कंटिन्युटी असणारे जर आपण अवॉर्ड देतोय किंवा गाण्यांमध्ये कंटिन्युटी असून त्याला प्रोग्रेस करणारे महालेंना आपण एक गिफ्ट देतोय. बेस्ट सिंगर म्हणून नॉमिनेशन 2 1 वर्षा पुढचा एक्सपिरियन्स असतो. महालेंना एक गिफ्ट जात आहे. जोरदार टाळ्या. आणि त्यांचं सर्टिफिकेट आहे ते नंतर घेऊन जाऊन. ओके ठीक आहे थँक्यू. प्रोफेशनल सिंगर मध्ये आपण तिघांना नॉमिनेट करतो. हे फक्त माझं जजमेंट आहे, कोणी एवढं मनावर घेऊ नका. हे मी जजमेंट केलेलं आहे. यामध्ये आपण अलींना इन्व्हाइट करतोय, सुधीरजींना इन्व्हाइट करतोय आणि राजला इन्व्हाइट करतोय. तिघांनी नॉमिनेशन मध्ये यायचं. बेस्ट प्रोफेशनल सिंगर अवॉर्ड गोज टू वोटिंग. लवकर तुम्ही बोला. सगळ्यात बेस्ट सिंगर आज भी ये अवार्ड बहुत इम्पोर्टेंट आहे. तुमचा एक्सपिरियन्स इथे काउंटिंग केलेलं आहे. राज सावंत यांना आपण हे बक्षीस देतोय. त्यांची तळमळ बघू आम्ही अलीकडे आम्ही सॅक्रिफाइस केलं. एक छोटे पिया बडे पिया सुमनला हे रडलेले आहेत. बिचाऱ्यांचा उपवास आज हे झालेला आहे. जोरदार टाळ्या. प्रोफेशनल सिंगर अवॉर्ड गोज टू राज सावंत. गली मिलो ऐसे दूर दूर से चलो भाई. आता काही अवॉर्ड असे आहेत जे तुम्हाला लागूही शकतात. ऍक्टिंग का पाहिजे ठीक आहे आपण आता बक्षीस घोषित करूया. कोणाला प्रॉब्लेम नाहीये ना कारण जजमेंट तर माझं झालेलं आहे. रेडी हा हे ते मी करा, करणार, ते करा, ते करा. हा तुम्ही करा. बक्षीस बघा आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे पण डिसिजन त्यांचा आहे कारण स्पॉन्सर. असं नाही. थर्ड बक्षीस बघा ना. थर्ड बक्षीस मध्ये पण कॅटेगरी प्रमाणे बक्षीस द्यायचं आपल्याला. तुम्हाला माहिती आहे न्यू कमर्स मध्ये तिघांनी उभं राहा. विनोद निकम, परेश तसंच द्यायचंय 300 रुपये. मी तसंच सांगितलं. हा आपण तिघांमधून एक दोघांनी तर ठरवूया. एक काम कर, एक मिनिट